सोलापूरच्या ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला आजपासून सुरुवात होते। खासदार प्रणिती शिंदे या ठिकाणी दर्शनाला पोहोचले आहेत। ताई, दरवर्षीप्रमाणे यात्रेच्या सुरुवातीलाच दर्शनाला आलात, काय भावना आहे? दरवर्षीप्रमाणे ह्या वेळेस देखील सोलापूर शहर रंगला आहे, पूर्ण सोलापूर जिल्हा हा रंगला आहे। आमचा काठीचा सोहळा आज ह्या ठिकाणी संपन्न होतोय। आज काठ्यांची पूजा झाली, उद्या अक्षता सोहळा आहे आणि हा शांततेत पार पाडावा। धर्मात कोणतेही राजकारण नसावं आणि राजकारणात कोणताही कधीही धर्म नसावा, हे मला असं वाटतं मूळ आपल्याला पाळणं महत्त्वाचं आहे। आज सगळे लोक ह्या यात्रेत गड्ड्यात सामील होतात आणि आज योगायोग असा आहे की आज हुतात्मा दिन पण आहे आणि 4 हुतात्म्यांना आता मी श्रद्धांजली काही थोड्या वेळात वाहणारच आहोत। ते 4 हुतात्म्यांनी कधी जातपात धर्म पाळली नाही, सोलापूरनी या देशाने कधी ते पाळलं नाही आहे। सगळेजण तल्लीन होतात, अक्षता सोहळा असेल, पूजा असेल आणि आज त्याच्यातच आपण एके प्रकारे कुठेतरी मला असं वाटतं देव आपल्याला नेहमी संदेश देत असतो की सगळेजण एक होऊन मला साजरं करा, पण आपणच कुठेतरी विभागणी करत असतो। ह्या गोष्टीची खंत वाटते, पण जणू आज आपण सगळ्यांना मी मनापासून संक्रांतीच्या शुभेच्छा देते आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, पण मनातून पण आणि ओठावर पण तेच येणं गरजेचं आहे। सगळ्यांना मनापासून अक्षता सोहळा आणि संक्रांतीच्या मनापासून। राज्यात खरं तर वेगवेगळे प्रश्न आहेत, काय मागितलं आज भगवानांनी? मी कधी काही मागत नाही, माझ्या मनात नेहमी कृतज्ञतेची भावना असते। सिद्धरामेश्वर आमच्या गावाचा देव आहे, सोलापूर शहराचा देव आहे आणि त्यांनी खूप भरभरून सोलापूरला पाणी द्यावं, सोलापूरचे शेतकरी जे आहेत त्यांना पीक विमा वेळेवर मिळावा, भरभरीतीचं आयुष्य सिद्धरामेश्वरा तू आम्हा सगळ्यांना, आमच्या लोकांना दे, अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना केली। कायदा सुव्यवस्थेबद्दल राज्यात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत खूप अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। कुठेतरी पोलिसांवर खूप मोठ्या प्रमाणात दबाव दिसून येतोय। बीडचा विषय असेल, परभणीचा विषय असेल, अगदी आपल्या सोलापुरात परवा जी घटना घडली, ज्या दहशतीत राहत आहेत त्याचा मी निषेध करते आणि कुठेतरी सत्ताधारी ह्यांना कायदा सुव्यवस्थेशी काही घेणं देणं नाही आहे, त्यांना फक्त सत्ता पाहिजे आणि त्याच्यातच ते हपापलेले दिसत आहेत। आज योजना पण ज्या अनाऊन्स केल्या त्या पण आता कुठेतरी बंद होण्याचं एक षडयंत्र आपल्याला सरकारकडून होताना दिसत आहे। वेगवेगळे प्रश्न आहेत, मात्र शेतकऱ्यांना भरपूर पाणी मिळावं अशा पद्धतीचं मागणं जे आहे ते सिद्धेश्वरांकडे मागितल्याची भावना जी आहे ती खासदार प्रणिती शिंदे यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या पहिल्या दिवशी दर्शन जे आहे ते त्यांनी या ठिकाणी घेतलं आहे। कॅमेरा पर्सन युकाल दिसा, आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।